आपल्या सर्वांना न्याय करायचा आहे. गद्दारांना गाडण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. म्हणून तुम्ही आम्ही आता आपल्या न्यायासाठी लढलं पाहिजे. आमचा पक्ष चोरीला गेला, चिन्ह चोरीला गेलं, एवढ्यानी पोट भरलं नाही. म्हणून आमच्या महाराष्ट्राचा स्वाभिमान ही चोरायला निघालेल्या गद्दारांना आपण गाडणार का नाही हे सर्वांनी ग्वाही द्यायला पाहिजे. शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो, त्यात त्यांनी किती भ्रष्टाचार केला, यांनी काय काय केलं. आज ते म्हणतात मुंबऱ्यात पुतळा बांधवा. मुंबऱ्याला ऑलरेडी तुम्ही प्रवेशद्वारालाच मुंबऱ्याला पुतळा बांधलेला आहे. कधी तुम्ही मुंबऱ्याला गेला नसेल तर जाऊन बघून या. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, ज्या क्षणाचे आपण सर्व कुर्ला विधानसभेतील जनता वाट पाहत होतो, ते तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आदित्य साहेब ठाकरे यांचे इथे आगमन झाले. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आदित्य साहेबांचं स्वागत करायचंय. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू. जवळजवळ गेली 15 वर्ष युवासेना प्रमुख म्हणून त्यांनी महाराष्ट्र नाही, भारत नाही तर संपूर्ण जगाच्या युवकांवरती, मनावरती राज्य केलं. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू. उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबईचे पालकमंत्री म्हणून मुंबई वासियांच्या मनामध्ये घर केलं आणि जुन्या निवडणुकीमध्ये त्याला 2 वेळा 10च्या 10 पैकी निवडणुका जिंकल्या. विधानसभेच्या सर्व नागरिकांना विनंती करतो जोरदार गजरामध्ये आदित्य साहेबांचं आपण स्वागत करायचं. आदित्य साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचं. सचिन सावंत यांना विनंती करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचे. त्यांना विनंती करतो की आपण हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचे. रवीनाताई मोरजकर यांच्या प्रचारामार्फत पूर्णा विधानसभेमध्ये 9 दिवसाच्या सभेत आलेले सर्व शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे हार्दिक स्वागत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य साहेब यांचं इथे स्वागत करायचं. बोला वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांचा. अरे आवाज कुणाचा, ही ताकद कुणाची. मी आता विनंती करतो, ज्या क्षणाची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत होतो, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे आपल्या सगळ्यांना संबोधित करतील. एकदा जोरदार टाळ्या आदित्य साहेब यांच्यासाठी. जय महाराष्ट्र. अरे आवाज कुणाचा, शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद. अरे आपली निशाणी, आपली निशाणी, आपली निशाणी मुंबईची निशाणी. फटाके जरा बंद करा. फटाके जरा बंद करा.
गोष्ट. वाघ आला. काय बसून घ्या, नंतर विधान भवनात बसायचंच आहे आपल्याला. मी थोडं पहिलं बोलत आहे, इथून मला पुढे कालीनात जायचं आहे आणि तिथून वांद्र्यात जायचं आहे. पण आज खरोखर मी ही सभा जी घेतलेली आहे, हा संवाद जो घेतलेला आहे, तो खास आणि खास प्रवीणाताईंसाठी घेतलेला आहे, कारण त्यांना मी जवळून काम करताना पाहिलेलं आहे. जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, ज्यावेळी मी पालकमंत्री होतो, ताईंचं काम मी पाहिलेलं आहे. ताईंची तळमळ ह्या मतदारसंघासाठी पाहिलेली आहे. आणि साहजिक आहे, जेव्हा तिकीट मिळालं त्यांना, पक्षप्रमुखांनी सांगितलं की तुम्हाला लढायचं आहे, त्या मिनिटापासून तर मी काँग्रेस फुटली यासाठी नव्हती. आपली लढाई म्हणजे त्या गद्दारांविरुद्ध होती, ज्या निर्लज्ज गद्दारांनी आपल्या महाराष्ट्र लुटण्याचा प्रयत्न, ज्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीला खुर्चीवरनं खाली खेचलं. आणि ते जे गद्दार जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची, जेव्हा मुख्यमंत्रीपद त्यांच्या हातून निघून गेलं, त्या गद्दारांनी जे टेबलांवर चढून नाचलेले आहेत, तुम्ही मला सांगा, असल्या गद्दारांना तुम्ही कधी मतदान करू शकाल का? मतदान करू शकाल? नाही करू शकत आपण. हेच लोक होते जे आपण आपले समजायचो, हेच लोक होते ज्यांना उद्धव साहेबांनी त्यांची पहिली राजकीय ओळख दिली, हीच लोक होती ज्यांना उद्धव साहेबांनी त्यांची सामाजिक ओळख दिली, हीच लोक होती ज्यांना उद्धव साहेबांनी त्यांचं तिकीट दिलं, आणि हीच लोक होती ज्यांना उद्धव साहेबांनी मोठं केलं, कधी मंत्री बनवलं, कधी नगर विकास खातं दिलं, कधी अमुक दिलं, कधी तमुक दिलं. पण जे गब्बर झाले, जे खाल्लं त्यांनी, पचू शकले नाही, जे गब्बर झाले ते गद्दार झाले. आणि हेच गद्दार पळून गेले होते सुरतला, गुवाहाटीला, आणि गोव्यामध्ये टेबलांवर नाचले होते. आज मी खरोखर, आज इथे सगळ्या ज्या महिला आलेल्या आहेत, मुंबईकरात आपण प्रवीणाताईंसाठी आलेल्या आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी आलेल्या आहेत, एका व्यक्तीच्या विश्वासामुळे आले, त्या व्यक्तीचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. मी तुम्हाला विचारत आहे की हे जे निर्लज्ज गद्दार आहेत, जे उद्धव साहेबांचे होऊ शकले नाहीत, जे शिवसेनेचे होऊ शकले नाहीत, हेच गद्दार जे उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदावरनं बाजूला व्हायला लागलं म्हणून टेबलांवर कसे नाचले, मंकी लोकांसारखे, बघा माकडांसारखे नाचले, ह्या गद्दारांना तुम्ही आपले आदर्श राज्यकर्ते म्हणून विचार करू शकता का? करू शकता का? नाही विचार करू शकत. पण आपलंच मत घेण्यासाठी ह्या गेल्या 2 महिन्यामध्ये ह्या एकनाथ शिंदे सरकारने एक फसवी योजना आणली होती. त्या फसवी योजनेचं नाव माहिती आहे का? काय? कोणी सांगू शकेल का? लाडकी बहीण. आज मी इथे सगळ्या ज्या बहिणी आल्यात, ज्या इथे महिला आल्यात, तुम्हाला विचारत आहे, ही जी लाडकी बहीण योजना आहे त्याच्यात किती रुपये देत आहेत सगळ्यांना? किती देत आहेत? 1500 रुपये. पण भाजप आणि एकनाथ शिंदे खूप मोठे जादूगार आहेत. तुम्हाला दाखवतो कसं. 2014 मध्ये किती देणार होते आपल्याला? सचिनजी किती देणार होते? 15 लाख. आता डोळे बंद करा, डोळे मिटा आणि परत आता डोळे उघडा पुन्हा या 2024 मध्ये. आता किती देत आहेत? 1500. म्हणजे किती शून्य गायब झाले? एका सेकंदात शून्य गायब झाले ना. आणि हे तुम्हाला लिहून देतो मी, जर चुकून ह्यांचं सरकार पुन्हा एकदा आपल्या डोक्यावर बसलं, भाजपचं सरकार, एकनाथ शिंदेचं सरकार, भाजप प्रणित खोके सरकार जर आपल्या डोक्यावर बसलं, तर हेच लोक तुम्हाला 150 रुपयाचा चेक देण्यात पण लाज वाटणार नाही ना. दिलं त्यांनी चेक. आत्ता UP मध्ये, उत्तर प्रदेशमध्ये तिकडच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजींनी 300 रुपयाचा चेकचं वाटप केलं होतं. पण 1,500 रुपयामध्ये, 1500 रुपयामध्ये आजची जी परिस्थिती आहे, जी महागाई वाढत चाललेली आहे, ह्याच्यात आपल्याला काही परवडतंय का? मी महिलांना विचारत आहे, पुरुषांना विचारत आहे, परवडते कोणाला? काही नाही परवडत आहे. आणि म्हणून महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे की यांची लाडकी बहीण जी योजना आहे, हे बोलतात आम्ही बंद करू. खरं म्हणजे एकनाथ शिंदेचं पूर्ण प्लॅनिंग झालेलं आहे की जर त्यांचं सरकार पुन्हा एकदा आलं तर ते कोर्टामध्ये जातील, PIL करतील आणि तिथून बंद करून घेतील. पण आपण ठरवलेलं आहे, आणि हा उद्धव साहेबांचा शब्द आहे की 1500 रुपये नाही तर त्याचे दुप्पट देऊ. प्रत्येक महिलेला 3000 रुपये प्रति महिना आपण देणार आहोत. 3000 रुपये देणार आहोत. त्याचसोबत वर्षाला 6 सिलेंडर मोफत देणार आहोत. पण ते जरी आपण केलं तरी आम्हाला माहिती आहे की हे सगळं काही महागाईच्या जमान्यात परवडणार नाही आपल्याला. महिलांना जे काही महागाई पाहायला मिळते, सोसावी लागते, भोगायला लागते, ही फार भयानक आहे. पण महिला जसं घर चालवतात तशाच महिला समाज चालवतात. इथे अनेक महिला अशा बसल्या असतील
जे दिवसा ऑफिसला जातात, कुठेतरी कामावर जातात, तिथून कामावरून घरी येत असताना भाजी घेतात, घराचा विचार करतात, म्हणजे समाजही चालवतात, ऑफिसही चालवतात, घरही चालवतात. ह्याच सर्व महिलांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तींनी विश्वासू एक शब्द दिलेला आहे. तो म्हणजे जेव्हा आपलं सरकार येईल आणि आत्ताच्या 23 नोव्हेंबरला जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार येईल, आपण सर्व महिलांसाठी STचा पास असेल किंवा BSTचा पास असेल, फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे 1 रुपया सुद्धा लावणार नाही, मोफत करून देणार आहोत. कारण जेव्हा आपण लाडक्या बहिणींचं बोलतो, लाडक्या बहिणींचा उल्लेख होतो, आणि गरज नसतं की कुठचीही महिला तुमची बहीण किंवा आई किंवा मुलगी असायला पाहिजे. तिची मदत आपण केलीच पाहिजे, तिला सन्मान आपण दिलाच पाहिजे, तिचा आदर आपण केलाच पाहिजे. आणि तो आदर करत असताना आपल्याला फक्त काही अशा योजनांमध्ये अडकून चालणार नाही. आधार आणि आदर दोन्ही, आधार आणि आदर दोन्ही दिला पाहिजे. पण आज मी तुम्हाला विचारत आहे की हे सगळे जे नमुने बसलेले आहेत खोके सरकारमध्ये, हे तुमचे कधी लाडके भाऊ होऊ शकतात का? हा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. ह्याच एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये एक मंत्री असे आहेत ज्यांनी टीव्हीवर येऊन सुप्रियाताई सुळेंना भयानक शिवे दिल्या आहेत. 17 की 18 वेळा शिवे दिलेले आहेत. खरं तर त्यांना त्याच वेळी गेट आउट करून काढून टाकायला पाहिजे होतं, पण त्यांना प्रमोशन मिळालं का? तर सुप्रियाताईंना त्यांनी शिवे दिल्या. 1 मिनिट विचार करा की त्या सुप्रियाताई राष्ट्रवादीच्या नेत्या नाही आहेत. 1 मिनिट विचार करा, त्या खासदार नाही आहेत, पण त्या महिला तर आहेत. पण अशा लोकांना ज्यांना प्रमोशन मिळतं, मंत्री बनवलं जातं, हेच एकनाथ शिंदे तुमचे लाडके भाऊ बनू शकतात का कधी? बनू शकतात का कधी? नाही. दुसरे आहेत ते संजय राठोड, त्यांच्यावर कितीतरी भयानक आरोप झाले होते, आपल्या पण मंत्रिमंडळात होते. पण आपल्या पण मंत्रिमंडळातून जेव्हा त्यांच्यावर आरोप झाले होते तेव्हा 1 मिनिटात उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की जोपर्यंत पूर्ण चौकशी होत नाही तुम्ही माझ्या मंत्रिमंडळात राहू शकत नाही, गेट आउट. महिलांवर हात उचलला तर गेट आउट. पण आपण पाहतोय ह्याच एकनाथ शिंदेने त्यांना मंत्री केलं. अहो हेच काय, जी गौरी लंकेश नावाची एक महिला पत्रकार होती, तिचा खून ज्यांनी केला, त्याच खुनी लोकांना ह्यांनी जालन्यामध्ये स्वतःच्या पक्षात घेतलं. हे होऊ शकतात लाडके भाऊ? हेच काय, हेच एकनाथ शिंदे आहेत, हेच गद्दार आहेत, हीच गद्दारांची टोळी आहे ज्यांच्या वामन म्हात्रे नावाच्या एका व्यक्तीने बदलापूरमध्ये एका महिला पत्रकाराला विचारलं होतं, तू असे काही प्रश्न विचारते जसं काही तुझाच रेप झालाय? हे अशी महिलांना वागणूक देणारे, असे विचार महिलांबद्दल मनात ठेवणारे लोक हे तुमचे लाडके भाऊ होऊ शकतात का? आणि तुम्ही यांना कधी मतदान करू शकता का? हा मी तुम्हाला प्रश्न विचारायला आलेलो आहे. एका बाजूला उद्धव साहेब आहेत, कुटुंब प्रमुख काम करतात, कुटुंब प्रमुख म्हणून नेहमीच राहिलेले. विश्वास महिलांचा असेल, शेतकऱ्यांचा असेल, तरुणांचा असेल, सगळ्यांचा असेल, सर्व धर्मांचा असेल, उद्धव साहेबांवर विश्वास आहे. तो यासाठी आहे कारण ते कुटुंब प्रमुख आहेत, सगळ्यांना जपतात आणि सोबत घेऊन चालतात. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे आहेत जे गद्दार आहेत, जी गद्दारांची टोळी आहे, जी असे नमुने घेऊन चालतात. ह्या नमुन्यांना तुम्ही कधी मतदान करू शकाल का? हा आज मी तुम्हाला सवाल करायला आलोय. पण एक बाजूला आपण पाहतोय की महिलांवर अत्याचार, महिलांचे बलात्कार, जे भाजपचे पक्षातले लोक असतील, काही ठराविक लोक असतील, मग तो रेवण्णा तिथे राक्षस असेल कर्नाटकामधला, किंवा ते मग जे भाजपचे गुजरातमधले लोक आहेत ज्यांनी बिल्किस बानोच्या बलात्कारांना स्वतःच्या पक्षात घेतलं, त्यांची आरती ओवाळली आणि त्यांना प्रचारात फिरवलं. हे ना हिंदुत्व होऊ शकत, ना महिलांचा सन्मान होऊ शकतो. माझ्या आजोबांनी म्हणजे शिवसेना प्रमुख वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिकवण दिलेली आहे की ते महिलेची कुठची जातपात धर्म असो, जर तिच्यावर कोणी हात उचलेल तर त्या माणसाला जातपात धर्म न पाहता भर चौकात फाशीच झाली पाहिजे. हा न्याय आपला असायला पाहिजे आणि हे हिंदुत्व आपलं असायला पाहिजे. पण आज कुठून कुठून येत आहेत आणि आपल्याला शिकवत आहेत की बघा लाडकी बहीण योजना आम्ही आणली. मग मुख्यमंत्री जातात कुठच्या तरी सभेत जातात आणि भर सभेत विचारतात, पैसे मिळाले, पैसे मिळाले, आले आले पैसे आले. काय करणार पैशाचं? अरे काय 1500 कोटी दिलेत की जसं तुम्ही अदानीला फुकट्यात मुंबई दिले तशी मुंबई तुम्ही माझ्या मुंबईकरांना दिली. आज मुंबईमध्ये तुम्ही पाहताय अदानी हा जो मोठा एक राक्षस आपल्या डोळ्यासमोर उभा राहिलेला आहे. अदानीच्या नावाने जो काही भाजप असेल, एकनाथ शिंदे असेल, हे आपल्या अंगावर येत आहेत, मुंबई खायला निघाले. या मतदारसंघात देखील मदर डेअरीचा प्लॉट आहे, बरोबर ना? 21 एकरचा प्लॉट आहे, फुकटात दिलाय अदानीला. इथे मुंबईकर सगळे आहेत ना, तुम्ही सगळे मुंबईकर आहात ना? मला तुम्ही सांगा किती वर्ष मुंबईत राहतात, जवळपास किती पिढ्या मुंबईत राहतात? जन्मापासून आहे, बरोबर आहे. कोणाचे आजोबा मुंबईत आले, कोणाचे आई वडील मुंबईत आले असतील, पिढ्यानपिढ्या आपण मुंबईत राहतोय. तुम्ही मला सांगा या मुंबईमध्ये तुमच्या जन्मापासून आतापर्यंत कोणीही तुम्हाला 1 इंच तरी जमीन मुंबईची फुकट देऊ शकतं का, मोफत देऊ शकतं का?
मिळाली कोणाला? हात वरती करून सांगा की मला अदानी सारखी जमीन फुकटात मिळाली मुंबईमध्ये. मिळते कोणाला? नाही मिळत आहे. मग जर माझ्या मूळ भूमिपुत्राला, माझ्या इकडच्या मुंबईकरांना जमीन फुकटात मिळत नसेल, मुंबईकरांना कर भरायला लागत असेल, मुंबईकरांना ह्या बिल्डरांची दादागिरी सहन करायला लागत असेल, मग अदानी समूहाला का मुंबई फुकटात मिळावी हा प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे. आज मी तुम्हाला शब्द इथे द्यायला आलेलो आहे, कारण ही मुंबई ही आपण जर लढलो नाही या मुंबईसाठी तर कोणी लढणार नाही. आपल्याला मुंबईकर म्हणून विचार करायला लागेल. या मुंबईसाठी जर आपण एकत्र नाही आलो तर कोणी आपल्यासाठी एकत्र येणार नाही. आपल्याला एकत्र यायला लागेल. जी धारावीचा प्रकल्प पुनर्वसनाचा प्रकल्प असेल, पुनर्विकासाचा प्रकल्प असेल, तो आम्हाला पण पुनर्विकास पाहिजे. जसं काँग्रेसचं पण लढतंय अदानीच्या विरोधात, आम्ही पण लढत आहोत. आणि आम्ही दोन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून आमचं काय वैयक्तिक राग अदानीवर नाहीये, गौतमबाईंवर नाहीये. आमचे पण ओळखीचे आहेत, त्यांचे पण ओळखीचे आहेत. पण जरी ओळख पाळक असली तरी कुठच्याही उद्योगपत्याला, अदानी समूहाला, कुठच्याही बिल्डरला, कुठच्याही कॉन्ट्रॅक्टरला आम्ही ही मुंबई लुटू देणार नाही. म्हणजे नाही. लढायचं झालं तर लढू, लढायचं झालं तर लढू, पण मुंबई लुटू देणार नाही. ही आपली मुंबई आहे. इथे मुंबईकरांचाच आवाज ऐकला गेला पाहिजे. मुंबईकरांनाच इथे जागा मिळाली पाहिजे. पण आज पाहतोय मी धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली धारावीचा विकास तर होणारच नाहीये. तिकडचे जवळपास 2 लाख धारावीकर यांना घराबाहेर काढलं जाणार आहे. कोणाला कुर्ल्यामध्ये आणलं जाणार आहे, कोणाला मुलुंडमध्ये आणलं जाणार आहे, कोणाला मड आयलंडला पाठवलं जाणार आहे, कुठे मिठागरामध्ये पाठवलं जाणार आहे. उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की ज्या मिनिटाला आपलं सरकार बनेल, आणि हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे, ज्या मिनिटाला आपलं महाविकास आघाडीचं सरकार बनेल, ही जी धारावी पुनर्विकासाची निविदा आहे ती आपण रद्द करू, त्याची होळी करू. जो मदर डेअरीचा प्लॉट अदानीला दिलाय तो रद्द करू. जो मुलुंड असेल, घाटकोपर असेल, कांजूर असेल, इकडचे सगळे दिलेले प्लॉट असतील ते रद्द करू. आणि धारावीकरांसाठी 500 स्क्वेअर फुटाची घरं धारावीच्या हक्काची धारावीकरांना मिळाली पाहिजे. ती धारावीतच देऊ आपण. हा आपण शब्द घेऊन पुढे चाललेलो आहे. पण फक्त काही अदानीला जे पाहिजे ते मिळणार आणि बाकीच्या मुंबईकरांना असंच उपाशी तुपाशी ठेवू असं नाही. आज मी इथे अजून एक शब्द द्यायला आलोय. मध्यंतरीच्या काळात जसं माझ्या मतदारसंघात पोलीस परिवार आहेत, पोलीस क्वार्टर्स आहेत, मला वाटतं इथे पण आहेत पोलीस क्वार्टर्स, पोलीस परिवार इथे पण आहेत. मी आज त्यांना शब्द देते, कारण महाविकास आघाडीच्या काळात पोलीस क्वार्टर्ससाठी कधी नाही तसं आपण 650 कोटी आपल्या अर्थसंकल्पात आणले. ते 650 कोटी ह्या निर्लज्ज सरकारने स्थगित करून ठेवलेले आहेत. याच पोलिसांना वापरतात आपल्यावर धाडी टाकायला, याच पोलिसांना वापरतात आपल्यावर कधी कधी लाठीचार्ज करायला. पोलिसांचा वापर ते जरांगे पाटील साहेबांवर लाठीचार्ज करायला वापरतात. पोलिसांचा वापर ते वारकऱ्यांवर लाठीचार्ज करायला वापरतात. पण याच पोलिसांच्या घराचा विचार करत नाहीत कधी. पोलिसांचा विचार करणार तरी कोण? आपण मुंबईकर आहोत. मुंबईकर म्हणून आपण आपल्या मुंबई पोलिसचा विचार केलाच पाहिजे. आणि ह्याच पोलीस पत्नींना मी आज शब्द देत आहे की जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार येईल तेव्हा रिटायर्ड पोलीसवाल्यांना आपण मुंबईतच त्यांच्या हक्काची घरं दिल्याशिवाय राहणार नाही. सर्व्हिस क्वार्टर्स जी आहेत ती देखील चांगली करू. कारण मी जवळून पाहिलेलं आहे, माझ्या मतदारसंघात पाहिलेलं आहे. काम करत असताना डागडुजी ही किती वर्ष करत राहायची, रिपेअरचं काम किती वर्ष करत राहायचं, किती रंगरंगोटी केली तरी कुठे ना कुठेतरी छत खालती येतं, पंखा बंद पडतो. पण हे सगळे विषय सुरू असताना मला माहिती आहे जे पोलिसांमध्ये आत्ता भरती झालेले आहेत ते देखील खूप त्रासाने भरती झालेले आहेत, खूप अटी शर्ती पाहून भरती झालेले आहेत. ज्यांना कोणाला बदली पोस्टिंग पाहिजे ह्या सरकारला पैसे द्यायला लागतात. IASचे तुम्ही अधिकारी असो, IPSचे तुम्ही अधिकारी असो, BMCत अधिकारी असो, सगळ्या काही कामांसाठी बदली पोस्टिंगसाठी हे सरकार जे आहे, जे गद्दार सरकार आहे, निर्लज्ज सरकार आहे, हे पैसे मागे पैसे, पैसे मागे पैसे, फायलीवर वजन, फायलीवर वजन. हे किती दिवस? तरुणांचं वजन हल्ली कमी होत चाललेलं आहे. कारण बेरोजगार आपला जो तरुण वर्ग आहे, युवा वर्ग आहे, तो शहरांमागे शहरं फिरत आहे. कुठच्याही महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये जा आणि कुठच्याही शेतकरी बांधवाला विचारा की तुमची मुलं, तुमची पुढची पिढी तुम्हाला शेतीत याविषयी वाटतात का? तुमचे पण आई वडील कोणतरी किंवा पूर्वज कोणतरी शेतकरी असतील किंवा कोणते नातेवाईक असतील. आणि ते सगळे शेतकरी बांधव सांगतात नाही आमच्या शेतमालाला भाव दिला नाहीये, पीक पाणी आमचं जे काही नुकसान होतं त्याला कोणी नुकसान भरपाईला येत नाही. गेल्या 2 वर्षात कधी कृषी मंत्री पाहिले नाहीत. आणि मग मी त्यांना विचारतो मग तुमची मुलं जातात तरी कुठे? ते सांगतात आदित्यजी काय सांगायचं, जशी आमचे आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे तसं ह्या मुलांना देखील एवढं काही मन आता अस्वस्थ झालेलं आहे, एवढं काही त्रस्त झालेत, हैराण झालेत की जायचं तरी कुठे. गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये आज इथे जे जे तरुण आले असतील किंवा महिला पुरुष दोन्ही, तुम्ही मला सांगा, मुंबईकर म्हणून सांगा, आपल्या शहराचे तर हाल आपण पाहत आलेलो आहे. कुठे खोदून ठेवलेलं आहे, कुठे रस्त्याचा घोटाळा असेल, मागच्या वर्षीचा असेल किंवा ह्या वर्षीचा असेल, कधी सॅनिटरी पॅडचा घोटाळा. पण हे सगळं करून आज मुंबईमध्ये तुम्ही सांगा किंवा ह्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षात
एका तरी बातमीपत्रात तुम्ही, वृत्तपत्रात तुम्ही किंवा बातमीवर बघितलेलं आहे का की एक नवा उद्योग, एक नव्या रोजगाराची संधी आपल्या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आलेली ऐकलंय तुम्ही? ऐकलंय तुम्ही? नाही ऐकले. वेदांता फॉक्सकॉन 2.25 लाख कोटीचा प्रकल्प होता. 1 लाख तरुण तरुणींना नोकऱ्या देऊ शकला असता, पण हा प्रकल्प नेला कुठे त्यांनी? गुजरात. एअरबस टाटा म्हणजे आपल्या जखमेवर मीठ सोडण्यासारखं आहे. परवाकडे प्रधानमंत्री महोदयांनी बरोड्यात रोड शो काढला, वडोदऱ्यात रोड शो काढला. का तर बघा कसा उद्योग मी खेचून आणला महाराष्ट्रामधून गुजरातमध्ये. आपली निवडणूक चालू असताना म्हणजे त्यांच्या मनात हे आहे, एवढा महाराष्ट्र द्वेष आहे की तुम्ही मतदान करा किंवा नका करू, आम्ही सगळं नेणार ते गुजरातला नेणार. एअरबस टाटाचा प्रकल्प जसा आला तसा मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, बल्क ड्रग पार्क असेल, इथे शेजारी आपल्या BKC मध्ये इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर जे काँग्रेसच्या सरकारने आणलं होतं, मनमोहन सिंग साहेबांनी मुंबईला दिलं होतं, ते पण उचललं आणि नेलं कुठे होतं? गुजरात. मग ही बुलेट ट्रेन नेमकी कोणासाठी होते? बुलेट ट्रेनचा नक्की फायदा कोणासाठी आहे? महाराष्ट्राला की गुजरातला आहे? मध्ये मध्ये मला पत्रकार विचारत असतात का हा मराठी विरुद्ध गुजराती वाद आहे का? मुळीच नाही. गुजरातला काही त्यांच्या हक्काचं मिळत असेल, मला आनंद आहे. जसं आसामला काही मिळाला आनंद आहे, कर्नाटकाला काही मिळाला आनंद आहे, तेलंगणाला काही मिळाला आनंद आहे. माझीही नेहमी भावना राहिली की देशातलं प्रत्येक राज्य जर प्रगती करायला लागलं तर देश प्रगती करेल. पण मी नडतो त्या गोष्टीसाठी जिथे तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या मातीतल्या तरुण तरुणींचे नोकऱ्या आणि रोजगाराच्या संध्या खेचताय आणि घेऊन जाताय गुजरातला. तिथे मला लढायला लागतं आणि तिथे आपल्याला परिवर्तन घडवायला लागेल. जसा हा उद्योगपत्यांचा विश्वास उद्धव साहेबांवर होता, उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीवर होता. आपल्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपण आणली या राज्यामध्ये. तसे या 2 वर्षामध्ये एक सुद्धा उद्योगपती असे नाही आहेत ज्यांचा विश्वास या महाराष्ट्र सरकारवर आहे किंवा राजवटीवर आहे. ना एकनाथ शिंदेवर आहे, ना देवेंद्र फडणवीसजींवर आहे, ना कोणावर आहे. कारण ह्याचं कारण एकच आहे, कारण एक घटनाबाह्य CM आणि 2 हाफ CM. जायचं कोणाकडे? एकाकडे गेलं की दुसरे नाराज, दुसऱ्याकडे गेलं तर तिसरे नाराज, मग ह्याचे चेले बोलतात, त्याचे चमचे बोलतात. जायचं कुठे? पण हा प्रश्न आपण सोडवत असताना मी तुम्हाला अजून एक सांगतो, उद्योगपत्यांचा तर विश्वास आहेच उद्धव साहेबांवर, पण त्याच सोबत जो आपला कामगार वर्ग आहे त्याचा देखील विश्वास उद्धव साहेबांवर आहे. आणि काळे कामगार कायदे आपण या महाराष्ट्रात लागू करू देणार नाही. आहेत हे मोठे प्रश्न आहेत. मी जसं सांगितलं ना की आपल्याला आपले जे सरकारी कर्मचारी असतील, BSTचे कर्मचारी असतील, त्यांच्या पेन्शन असतील, त्यांच्या ग्रॅच्युटी असतील, सफाई कर्मचारी असतील, आपले पोलीस वर्ग असेल, ह्यांना तर आपल्याला मुंबईत घरं द्यायचीच आहेत. पण मुंबईकरांचा जेव्हा विषय येतो तेव्हा मुंबई म्हणून आपल्याला जे मागे खेचलं जातं आहे, कुठे कुठे खेचायचं मागे, कुठे कुठे अंधारात न्यायचं, तर एक उदाहरण तुम्हाला मिळत असेल आणि सापडत असेल ते आपल्या प्रत्येक गल्लीमध्ये सापडत असेल. आणि ते उदाहरण म्हणजे आपली BST बस सेवा आहे. BST बस सेवा आहे. इथे किती लोकांनी BST वापरली जरा हात करून दाखवा मला. सगळ्यांनी वापरली ना? आणि कोण असे आहेत का ज्यांनी BST कधी वापरलीच नाहीये? सगळ्यांनी वापरली BST. आता तुम्ही मला सांगा, आपली BST जगातली जी सर्वात परवडणारी BST आहे, 5 रुपयात 5 किलोमीटर, 10 रुपयात 10 किलोमीटर, 15 रुपयात 15 किलोमीटर आणि 20 रुपयात तुम्ही कुठूनही कुठे जाऊ शकता. आपल्या काळात, आपल्या महाविकास आघाडीच्या काळात, ठीक आहे 8:25 वाजले, पुढे पळायचं, BSTच पकडून पळायला लागणार आहे पुढे. पण आपल्या महाविकास आघाडीच्या काळात आपण ज्या BST बसेस 10,000 पर्यंत देणार होतो, 10,000 मुंबईत इलेक्ट्रिक बस आणणार होतो, ह्या गेल्या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, ऐन सणावारी, मग गणपती असतील, नवरात्री असतील, आत्ताचं आपली दिवाळी असेल, ऐन सणावारी रेल्वेचे तर मेगा ब्लॉक केलेच, पण आपली BST ही कमी करत गेलेले आहेत. म्हणजे रस्ते बंद, उड्डाण पूल जे आहेत ते खोदून ठेवलेले आहेत, सायन्सचा पूल बंद करून टाकलेला आहे, BST बंद करून टाकायची. म्हणजे मुंबई ही ट्रॅफिकच्या विळख्यामध्ये अडकली की मुंबईमध्ये कोणी उद्योग करायला येणारच नाही, गुंतवणूक करायला येणारच नाही. मुंबईत जे कष्टकारी आहेत, कामगार आहेत, ते वेळेवर पोहोचू शकणार नाहीत आणि मुंबईला आर्थिकदृष्ट्या मारून टाकायचं. आणि हेच सरकार जे एकनाथ शिंदेचं आहे, जे भाजपाचं आहे, ज्यांच्या मनात महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे, ह्याच्यासाठी तुम्ही येत्या 20 तारखेला मतदान करू शकणार आहात का? करू शकणार आहात त्यांना सर मतदान, की परिवर्तन घडवायचंय? कारण परिवर्तन घडवणं गरजेचं आहे. आज मी इकडे जर भाजपचे कोणी कार्यकर्ते आले असतील त्यांना देखील विचारत आहे, तुम्ही मला सांगा ना, भाजपचे कार्यकर्ते असाल, संघाचे कार्यकर्ते असाल, गेल्या 2 वर्षामध्ये आपल्या राज्याला जसं काही मिळालं नाही तसं तुम्हाला तरी काहीतरी मिळालंय का? एकनाथ शिंदेच्या गद्दारानं सगळं काही मिळालं. मग मंत्रिपद असतील किंवा कुठचीही मोठी महामंडळ असतील किंवा कुठच्याही न्यासाचे अध्यक्ष असतील, या गेल्या 2 वर्षात भाजप कुठे आहे, भाजपला काय मिळालं? आणि त्याहून पुढे जर आपण पाहायला गेलं तर जे मूळ भाजपवाले होते ते देखील आज कुठे आहेत? आपल्याला हे परिवर्तन घडवायला लागेल. आपल्यामध्ये
आता जे येऊन सांगतायत बटेंगे तो कटेंगे, हे बरोबर सांगितलं यांनी. कारण जर आपण विखुरले गेलो तर आपला खिसा हा कापला जाणार आहे, महाराष्ट्राचा हा खिसा कापला जाणार आहे. एक राहेंगे म्हणजे आपण महाराष्ट्र म्हणून एक राहिलो तर भाजप आणि एकनाथ शिंदेकडून सेफ राहू, हे देखील आपल्या लक्षात असायला पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला एकच पुढे निघताना विचारत आहे की मला माहिती आहे 20 तारखेला तुम्ही भरघोस मतदान करणार आहेत, ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला करणार आहे. माहिती आहे मला माहिती आहे तुम्ही प्रवीणाताईंना आमदार बनवणार म्हणजे बनवणार आहात. पण जर आपल्याला हे पक्क करायचं असेल तर मला तुम्ही एक उत्तर द्यायचं आहे. 20 तारखेला इथे सगळ्या ज्या महिला बसल्या आहेत तुमची निशाणी कुठची? इथे सगळे जे पुरुष बसले आहेत तुमची निशाणी कुठची? जे तरुण वर्ग बसलाय महिला आणि पुरुष आपली निशाणी कुठची? जे वयस्कर असतील आपली निशाणी कुठची? सगळ्या पक्षातले इथे जे आलेत मुंबईकर म्हणून आपली निशाणी कुठची? 20 तारखेला परिवर्तनाची निशाणी कुठची? महाराष्ट्रात परिवर्तनाची निशाणी कुठची? उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला मतदान करायचं असेल तर निशाणी कुठची? गद्दारांना गाडायचं असेल तर निशाणी कुठची? महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल तर निशाणी कुठची? महाराष्ट्र द्वेषांना गाडायचं असेल तर निशाणी कुठची? 20 तारखेला निशाणी कुठची? 20 तारखेला निशाणी कुठची? 20 तारखेला निशाणी कुठची? मशाल 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 मशालीवर मतदान करा आणि महाराष्ट्रातला अंधार दूर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद साहेब एक विनंती आहे. आमच्या उमेदवार आणि सर्व शाखा प्रमुख आपलं स्वागत करू इच्छित आहे. सर्व शाखा प्रमुखांना विनंती आहे आणि पदाधिकारी आपण कृपया पुढे. सौ प्रवीणाताई मोरजकर आणि आमचे सर्व शाखा प्रमुख विशाल बिले, विजय मांढरे व इतर सर्व शाखा प्रमुख. साहेब एक मिनिट, साहेब एक मिनिट. तसंच आदित्य साहेब, कुर्ला मतदारसंघामधला जो मदर डेअरीचा आपण प्रश्न म्हणालात त्यातल्या समितीचे काही सदस्य आपल्याला निवेदन देण्यासाठी इथे उपस्थित आहेत. त्या समितीच्या सदस्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आदित्य साहेब ठाकरे यांच्यासाठी. बोला वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा. उमेदवाराला आभार बोलायला. कुर्ला विधानसभेच्या सर्व शाखा प्रमुख, महिला आघाडीच्या पदाधिकारी, सर्व उपशाखा प्रमुख, गटप्रमुख आणि आघाडीचे सर्व आमचे सहयोगी पक्षाचे सर्व पदाधिकारी यांचा आज या मी सर्व कार्यकर्त्यांना खास करून धन्यवाद देतो. आजची सभा आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झाली आहे. धन्यवाद. सर्वांना जय महाराष्ट्र. आजच्या ह्या सभेस सगळ्यांनी उपस्थित राहून बहुमूल्याचे आशीर्वाद दिले, सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद म्हणते. असे सगळ्यांनी येऊन 20 तारखेला मोठ्या प्रमाणात आपली मशाल जास्तीत जास्त मतांनी विजयी कशी होईल असा प्रयत्न करूया आणि सगळ्यांनी मशालीला आठवणीने मतदान करून विजयी करूया असं आशा बाळगते आपल्या सगळ्यांकडून. आणि आजची ही सभा इथे समाप्त होते. एक मिनिट मी करतो. मी आपल्या उमेदवार सौ प्रवीणा मोरजकर यांना विनंती करेन, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्री सचिन सावंत यांचा त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सत्कार करावा. धन्यवाद. सचिन सावंत साहेब धन्यवाद. त्याचबरोबर या विभागाचे माजी आमदार श्री अण्णा कांबळे यांना धन्यवाद. गेले श्री
मिलिंद रानडे, हां एक मिनिट, सुरेश आनंद खरात यांना बंधन नाही. अण्णा आमचे फारुक शाखा प्रमुख फारुक गोलंदाज हे श्री आनंद खरात यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतो. अण्णा कांबळे यांना विनंती आहे, त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. माजी आमदार अण्णा कांबळे, कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचबरोबर श्री सचिन रानडे, मिलिंद रानडे साहेब, आपणही कृपया व्यासपीठावर यायचं आहे. त्याचबरोबर माझी नगरसेविका सौ श्रीमती वंदना साबळे यांना प्रवीणाताई पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करते. त्याचबरोबर प्रवीणाताई महाराष्ट्र काँग्रेसच्या सौ सावंत मॅडम इथे उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करते. समाजाचे लोक आहेत. त्याचबरोबर यांचं नाव आमचे माजी नगरसेवक श्री आणि ज्येष्ठ शिवसैनिक श्री मच्छिंद्र गंजरे यांचा इथे स्वागत सत्कार करण्यात येत आहे. मी शाखा प्रमुख प्रकाश साळुंखे यांना विनंती करेन, त्यांनी मच्छिंद्र गंजरे साहेबांचा सत्कार करावा. काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष इथे उपस्थित आहेत. मी सर्वांना विनंती करेन की कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मृणालिनी मस्कर यांचंही प्रवीणाताई स्वागत सत्कार करतील. भाऊ कोरगावकर आणि दत्ता दळवी साहेब, आपण थांबायचं आहे कृपया. महिला पदाधिकारी इथे जवळ असतील तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. महिला शाखा प्रमुख, महिला उपयोग प्रमुख, त्याचबरोबर चंपालाल ओरा यांना आमचे शाखा प्रमुख लक्ष्मण चोरटिया हे पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील. सौ दीप्ती चव्हाण यांचा सत्कार आपल्या उमेदवार सौ प्रवीणाताई मोरजकर या करतील. युवा रेगर विकास समिती अध्यक्ष हंसराज रेगर म्हणजे ताईला समर्थन दिलं 151 तुम्ही सांगा, जाहीर करा समर्थन जाहीर करा. इथे आपले रेगर समाजाचे एक प्रतिनिधी आलेले आहेत, त्या मनीषा प्रवीणाताईंना आपलं समर्थन जाहीर करत आहेत. वार्ड क्रमांक 151 ठकरबा कॉलोनी युवा रेगर विकास समिति के अध्यक्ष हंसराजी रेगर, जिनकी तरफ से हमारे प्रवीणा ताई को भरपूर समर्थन बहुमत से विजय हुए, उनकी जीत हासिल हुए, भगवान से ईश्वर से प्रार्थना करते हैं कि उनकी जीत 100% 100% जीत होगी। ऐसा आश्वासन नहीं, विश्वास है कि हमें बहुमत वोटों से इनको विजय करना है। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। हंसराज रेगर, युवा अध्यक्ष विकास समिति अध्यक्ष हंसराज रेगर। मी प्रवीणाताईंना विनंती करेन की सत्कार मुंबई काँग्रेस मायनॉरिटीचा जनरल सेक्रेटरी यांचं नाव राजूभाई खरात यांचा सत्कार आमचे लक्ष्मण चोरटिया करतील। त्यांचे विभाग 2 मिनिटं कळ काढा। एजाज यांच्याकडे लक्ष्मणकडे त्याचबरोबर कोण आहे बोलो काँग्रेस मायनॉरिटी काँग्रेस मायनॉरिटी सेलचे इजाज शहा इथे आलेले आहेत, त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं। काँग्रेसचे सगळे ब्लॉक प्रेसिडेंट आलेले आहेत, त्यांनी कृपया व्यासपीठावर यावे। आणि इजाज शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी यांनी व्यासपीठावर यायचे।
आजच्या सभेला जे उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद आपण सर्वांनी दिलात त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. समोरच्या सगळ्या ज्या खुर्च्या होत्या त्या जवळपास महिलांनी भरून गेल्या होत्या आणि बऱ्याचशा महिलांना मला माहिती आहे गैरसोय झालेली आहे. त्या इथे शेजारी उभ्या होत्या आणि अजूनही बऱ्याचशा महिला या पायऱ्यांवर बसलेल्या आहेत. आम्ही आपल्याप्रती दिलगिरी व्यक्त करतो की ही आसन व्यवस्था कमी पडली, पण भविष्यात ज्या आपला जो विजय मेळावा असेल त्यावेळेला मात्र भरपूर खुर्च्या लावू आपण. आजच्या खुर्च्या कमी पडल्या याची आम्हाला जाणीव आहे आणि त्याबद्दल आम्ही दिलगिरी प्रकट करीत आहोत. असाच प्रतिसाद आणि तुमचा आशीर्वाद भविष्यातही येणाऱ्या 20 तारखेला आमच्यासोबत राहू द्या आणि मशाल निशाणीवर आपण आपलं शिक्कामोर्तब करा. मशाल निशाणीसमोरचं बटन दाबा आणि शिवसेनेच्या सौ प्रवीणा मोरजकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. 3 नंबरचं बटन. एक मिनिट. हॅलो हॅलो तो राहू देतो नंतर. मी प्रवीणताईंना विनंती करेन मी प्रवीणताईंना विनंती करेन. ताई प्रवीणताई जगताप एक बुके. मी आपले या इथे उपस्थित असलेले माजी महापौर शिवसेना उपनेते आणि आमचे निरीक्षक श्री दत्ता दळवी साहेब यांचं स्वागत सत्कार मी प्रवीणताईंना विनंती करेन की पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत सत्कार करण्यात यावा. अपना किधर गए मनीष साहब किधर है? मनीष साहब हाँ फोटो ही निकल वर्ती स्टेज होती. मनीष साहब से मिलते ना एक बार. अन्ना जा रहे. अण्णा कांबळे यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर यायचंय. अण्णा प्लीज कृपया आपण व्यासपीठावर या प्लीज.